नमस्कार मित्रांनो, तर पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या नवीन अशा जुगाडाच्या व्हिडिओमध्ये। आणि पाठीमागच्या वेळेस आपण टिश्यू पेपरपासून गजरा बनवला होता, त्याचा उदंडाचा प्रतिसाद तुमचा मला लाभलेला आहे आणि भरपूर असा प्रतिसाद लाभल्यामुळे आपण आता टिश्यू पेपरपासून तर गजरा बनवलाच होता, पण आता लोकरपासून गजरा बनवता येऊ शकतो का हो? लोकरपासून तर हे बघू शकता, ही लोकर आहे आणि हे लोकरपासून गजरा बनवू शकतो का आपण? तर हा आपण लोकरपासून सुद्धा गजरा बनवू शकतो। तर तुम्ही म्हणता कसा? तर तुम्ही तर बघितलं होतं आपण टिश्यू पेपरपासून गजरा बनवून दाखवलाय, तसाच आपण लोकरपासून सुद्धा गजरा बनवून दाखवणार आहे। तर चला मग आपण करूया व्हिडिओला सुरुवात, जास्त वेळ न घेता। तर आपण काय केलेले, त्यासाठी साहित्य काय घेतलेलं आहे, आपल्याला फक्त लोकर लागणार आहे, लोकर आणि दुसरं म्हणजे आपल्याला फक्त कैची कट करण्यासाठी, बस एवढंच। तीनच वस्तू, म्हणजे तीन बी नाही, दोनच वस्तू म्हणावं लागतात, किंवा तीन पण म्हणू शकतो, कारण दोन कलरच्या पाहिजेत आपल्याला, एक पांढऱ्या कलरचा आणि एक आबोली कलरचा लोकर। तर बऱ्याचशा माता भगिनींना आबोली कलर पण खूप आवडतो, माझ्या बायकोला पण आबोली कलर पण आवडतो आणि पांढरा कलर पण आवडतो। त्याच्यामुळे आपण काय केलं, बायकोच्या आवडीसाठी आपण एक आबोली कलर आणि पांढरा कलरचा घेतला। आणि प्रत्येक माता भगिनींना मला वाटतं आबोली कलर आणि पांढरा कलर आवडतच असतो, म्हणून आपण आबोली कलर आणि पांढरा कलर घेतला आहे। तर हे तीन साहित्य म्हणायचे थोडक्यात, एक केशरी म्हणजे आबोली कलर आणि एक पांढरा कलर आणि एक कैची। तर चला करूया आपण व्हिडिओला सुरुवात। तर सगळ्यात पहिल्यांदा तर आपण काय केलं, आता हा जो आपला आबोली कलरचा गजरा आहे, म्हणजे लोकर आहे, ती घेतली आपण आणि साधारणतः एवढ्या मापाने आपण घ्यायची, जास्त पण नाही घ्यायची, ह्या मापाने घ्यायची आपल्याला। आणि ह्याचे आपल्याला किती करायचे, साधारणतः आपल्याला असंच 4 भाग घ्यायचे बघा। ह्याचे हे एक झाला, हा दुसरा झाला, आणि हा तिसरा झाला, आणि हा चौथा। तर एवढंच मापाने आपल्याला घ्यायचं आहे। आणि त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, हे समान करून इथून कट करून घ्यायचं आहे। हे बघू शकता तुम्ही, हे असे आपण समान 4 भाग केलेत। आणि त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, थोडंसं आपल्याला ह्याला वळून घ्यायचं आहे, थोडंसं एकदम नॉर्मल, आपल्याला जास्त पण नाही, हे असं एकदम थोडंसं नॉर्मल आपल्याला हे मळून घ्यायचं, म्हणजे वळून घ्यायचं आहे। हे अशा पद्धतीने झालं पाहिजेत, कारण दोरे निसटले नाही पाहिजेत, म्हणून आपल्याला हे अशा पद्धतीने वळून घ्यायचं आहे। तर बघू शकता फायनली आपण हे 4 दोरे घेतलेत ह्या मापाने, आणि हे दोरे आपल्याला साईडला असेच ठेवून घ्यायचेत, हे बघू शकता तुम्ही। तर हे देव आपण असा साईडला ठेवून इथं, आणि त्याच्यानंतर आपल्याला ही पांढरी लोकर घ्यायची। ते पांढऱ्या कलरची लोकर आपल्याला काय करायची, ह्या साईजनेच घ्यायची बघा आपल्याला। तर बघू शकता तुम्ही, ह्या साईजने येते, ह्याची साईज संपली। आणि त्याच्यानंतर ह्याचे पण आपल्याला काय करायचं आहे, आता ह्याचे आपण 4 घेतले होते, पण हा आबोली कलर आपल्याला गजऱ्याच्या आतमधल्या साईडला जाणार आहे त्याच्यामुळं, आणि हे व्हाईट कलर वरती येणार आहे, म्हणून आपल्याला काय करायचं आहे, ह्याचे जास्तीत जास्त आपल्याला घ्यायचं आहे। त्याचे 4 घेतले होते, तर आपण ह्याला जास्त घेणार आहे, हे 3 झाले, हे 4, हे 5, हे 6, हे 7, हे 8, हे 9, हे 10, त्याच्यानंतर हे 11 आणि हे 12। तर आपल्याला हे अशा पद्धतीने 12 घ्यायचे। तर हे बघा, आता आपण एवढे म्हणजे 12 हे घेतलेत, मग असे आपण हे 4 घेतले होते, तर असंच आपण 12 धागे घेतलेत, आणि हे आपण आता साईडला ठेवायचं आहे, ह्याच्या साईडला। आणि त्याच्यानंतर आपल्याला हे असं थोडंसं असं चपटं करून घ्यायचं आहे, पट्टीच्या आकारासारखं, पट्टीसारखं। आणि त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, हा जो आबोली कलरचा आहे तो ह्याच्यावरती मांडायचा आहे बघा, बघू शकता तुम्ही। हे अशा पद्धतीने आतल्या साईडने आला पाहिजेत पट्टीच्या, हे असं ह्याच्यावरती मांडून घ्यायचं आहे आपल्याला व्यवस्थितपणे। आणि आता काय करायचं आहे, आपल्याला हे मांडून झाल्याच्या नंतर परत एकदा आपल्याला हा लोकरचा धागा घ्यायचा आहे, आणि परत एकदा अशाच मापाने आपल्याला आणखीन 10-12 ह्याचे हे काढून घ्यायचे आपल्याला। हे बघू शकता, ह्याच्या मापाने घेतलं आपण हे,
आणि 10-12 दोरे परत आणखीन आपल्याला अशाच पद्धतीने घ्यायच्यात. ही 1 2 हे 3. तर अशाच पद्धतीने आपण ह्याला पण आपण आता 12 पट्ट्या काढून घेतलेल्या आहेत, म्हणजे 12 दोरे घेतल्यात. आणि आपण काय केलं तर पांढऱ्या लोकरा खाली हातारली होती, त्याच्यानंतर आपण केशरी हातारली आणि त्याच्यानंतर परत एकदा आपण काय करतोय आता ही पांढरे लोकर ह्याच्यावरती हातरून घेतोय आपण. म्हणजे हा आबोली कलरचा धागा जो आहे तो आतल्या साईडने राहायला पाहिजेत. अशा पद्धतीने बघू शकता तुम्ही, हे अशा पद्धतीने आबोली कलरचा धागा आतल्या साईडने झाकला गेला पाहिजेत. तर हे बघू शकता. आणि त्याच्यानंतर आता आपल्याला हे अशा पद्धतीने तयार झालं आहे आपलं हे. आणि आता परत आपल्याला पांढरे लोकर किंवा आबोली लोकर तुम्हाला जी आवडेल ती घेऊ शकता. आणि आपण काय करायचं आता, ह्या पांढऱ्या लोकरने आपल्याला छोटे छोटे हे पांढऱ्या लोकरचे तुकडे करून घ्यायचे. आणि त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, हे अलगदपणे असं उचलून घेऊन हे आपल्याला बांधून घ्यायचं आहे. 1-2 गाठी तुम्ही किती पण देऊ शकता, सुटलं नाही पाहिजे अशा 2 गाठी करून घ्यायच्यात आपल्याला. इथं बांधल्याच्या नंतर आता आपल्याला काय करायचं आहे, परत आणखीन एकदा आपल्याला तसाच धागा घ्यायचा आहे. आणि त्याच्यानंतर आपल्याला हे जास्त जवळ पण नाही आणि जास्त लांब पण नाही, हे आपल्याला अशा पद्धतीने दुसरा पण धागा आपल्याला बांधून घ्यायचा आहे. हे बघू शकता तुम्ही. ह्याला पण तुम्ही आता अशा सुटू नाहीत म्हणून 2 गाठी 3 गाठी तुम्हाला जशा वाटतील तेवढ्या आवडतील तेवढ्या तुम्ही गाठी मारू शकता, कारण हे आवळून बसणं गरजेचं आहे. तर हे अशा पद्धतीने गाठी झाल्यात. तशाच पद्धतीने आपल्याला आता काय करायचं आहे, हे जास्त लांब पण नाही आणि जास्त जवळ पण नाही, अशा हे सर्वच आपल्याला आता धागा बांधून घ्यायचे त्याला. तर चला आपण घेऊया बांधून. तर हे अशा पद्धतीने बघू शकता तुम्ही. आपण हे लई जास्त लांब पण नाही किंवा जास्त जवळ पण नाही, असे दोरे बांधून घेतलेत बघा. ह्याच्यावरती हे दिसत असतील तुम्हाला. हे अशा पद्धतीने असं बांधून घेतले. तर त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे आता, तर हे जे आपण दोरे जिथं बांधलेत ते दोरे तर पहिल्यांदा आपल्याला काळजीपूर्वक असे कट करून घ्यायचेत. हे बघू शकता तुम्ही. म्हणजे ह्याचे जे लांब टोक आलते ते आपल्याला कट करून घ्यायचं. हे बघू शकता तुम्ही. अशा पद्धतीने दोन्ही साईडचं कट करून घ्यायचे. लय जवळून कट करू नका, नाहीतर तुम्ही गाठी मारलेल्या त्या सोडून टाकसान तुम्ही. तर हे अशाच पद्धतीने बघा, ह्यात आपले सगळे दोरे कापून झालेत. हे बघू शकता तुम्ही. हे अशा पद्धतीने आता गजऱ्याचा थोडासा लुक आला याला, पण आणखीन पण वाटत नसेल की हा गजरा तयार झाला आहे. हे आपण वाती कशा वळतो आपल्या ह्याच्या कापसाच्या, तसं दिसायला लागलं आहे. किंवा हे अशा पद्धतीने आपला बोरमाळीसारखं झालं आहे तयार. तर आता आपल्याला काय करायचं आहे, हे जे आपले म्हणजे आपण आता हे मध्ये भाग तयार झाला आहे, इथं बांधलेलं आहे आपण गाठण आणि इथं गाठण बांधलेली. त्याच्यानंतर हे मधला जे पेस आहे त्यातला आपण बघून ह्यातला फक्त हळूहळू हे पांढरा धागा फक्त आपल्याला कट करून घ्यायचा आहे. आतला जो आपला आबोली कलरचा धागा आहे तो कट नाही करायचा आपल्याला, नाहीतर तुम्ही आबोली कलरचा धागा कट करसान. आणि एकदम हळू आपल्याला बघून काम करायचं आहे. आबोली धाग्याला अजिबात आपल्याला हात लावायचा नाही. तर हे बघू शकता मित्रांनो, अशा पद्धतीने आपल्याला हे कट करून घ्यायचं आहे. आणि यातला आबोली कलरचा जर गजरा जर म्हणजे धागा जर कट झाला तर आपला गजरामधूनच कट होईल. त्याच्यामुळे आबोली कलर कापायचा नाही आपल्याला. जेवढे पांढरे धागे आहेत तेवढंच कापायचं आहे. बघू शकता तुम्ही. हा आबोली कलरचा हे पूर्णपणे असाच ठेवायचा आपल्याला प्रत्येक ठिकाणी. बघू शकता तुम्ही, दिसतंय ना असं. तर अशा पद्धतीने आपल्याला कट करून घ्यायचं आहे. आबोली कलरचा आपल्याला धागा यातला कट करायचा नाही, नाहीतर कट करसान तुम्ही. फक्त आपल्याला हा पांढऱ्या कलरचा धागा ते पण मधून कट करायचा आहे आपल्याला. जास्त कडनी घ्यायचं नाही आपल्याला, एकदम मधोमध कट करून घ्यायचं आहे.
हे अशा पद्धतीने हळूहळू मस्तपैकी असं कट करून घ्यायचं आहे। घाई गडबड कुठलीही करायची नाही आपल्याला, त्याच्यामुळे व्यवस्थित बघून मस्तपैकी एक एक दोरा बघून कट करायचा आपल्याला। झाले का? किती राहिले आपले दोरे? हां, झालेत वाटतं कट सगळे। हां, तर हे अशा पद्धतीने बघा, आता हे आपण हे सगळं कट करून घेतलं आहे, तर बघू शकता। आणि आताच आपल्याला थोडासा फायनली थोडासा लुक आला आहे बघा गजऱ्याचा, बघू शकता तुम्ही, असा फुलला आहे पण गजरा आता। तर आता आपल्याला काय करायचं आहे, हा जो वरचा भाग आहे ह्याचं पण आपल्याला थोडंसं वरतून थोडंसं अर्धसं कट करून घ्यायचं आहे। ह्या टायमिंगला आपल्याला सगळाच आबोले पण कट करून घ्यायचं आहे आणि हे पण कट करून घ्यायचं आहे। तर बघू शकता तुम्ही, हे फुल फुलल्यासारखं आता दिसायला लागलं आहे। ते खाल्ल्या साईडने असं कट करून झालं आहे, तसंच आपल्याला या वरच्या साईडने पण अर्धा राहिलेला आपल्याला इकडून पण कट करून घ्यायचं आहे, म्हणजे ह्याचं फुल तयार करून घ्यायचं आहे। तर हे अर्धं कट केलं आणि असं फुललं आणि आबोली कलर पण बघा कसा छानपैकी असा उठून दिसायला लागला आहे बघा ह्याच्यामध्ये। तर बघू शकता तुम्ही, असा आहे आपला गजरा थोडासा तयार झाला आहे। तर अशाच पद्धतीने आपण काय केलं आहे, हे असेच आणखीन पण गजरे आपण तयार करून घेतलेत, कारण दिसायला छान दिसावेत म्हणून, बघू शकता। आणि नंतर आपल्याला काय करायचे, ह्या गजऱ्यामध्ये आता हे गजरे आपण मिक्स केलेत आणि हे बघू शकता फायनली आता त्याला आडवं करून घेऊ, आणि म्हणजे जास्ती आपल्याला आता गजरे दिसायला लागलेत। तर हे बघू शकता तुम्ही फायनली मित्रांनो, आपले कसे गजरे भारी दिसायला लागलेत आहे का नाही। म्हणजे हे बघू शकता तुम्ही की पांढरा पण दिसतोय मोगऱ्यासारखा गजरा, आणि त्याच्यामध्ये हे आबोली कलर तर आणखीनच ह्याच्यामध्ये उठून दिसतोय, आणि त्याच्यामुळे गजरा आपला इतका छान असा उठावदार दिसायला लागला आहे। बघू शकता तुम्ही कसला मस्त दिसायला लागला आहे का नाही। तर असाच गजरा तुम्ही पण बनवा लोकरपासून। तर बघू शकता तुम्ही, असेच तुम्ही पण ह्या लोकरपासून तुम्ही गजरे बनवा। आणि किती रुपयाला लोकर येते? लय झालं हे 10 रुपयाला किंवा 5 रुपयाला लोकर भेटते दुकानामध्ये, किराणामध्ये, मार्केटमध्ये, कुठं पण। आणि त्याच्यातनं पण आपण आता ह्याला किती रुपयाचे गेले असेल, 5-5 रुपयाचे गेले असते नाही का नाही लोकर, आणखीन पण आपल्यापाशी 10-10 रुपयाची लोकर आणून शिल्लक राहिली लोकर, आणि त्याच्यापासून इतका छान असा गजरा तयार झाला आहे। आणि तुम्हाला आणखीन पण गजरे तयार करायचे असतील तर ह्याच्यात अजून एवढेच गजरे तयार होऊ शकतात। आणि आपण जर मार्केटमध्ये एवढेच जर गजरे घ्यायला गेलो, म्हणजे जे आपण मोगऱ्याचे याचे म्हणजे ओरिजिनल घ्यायला गेलो, तर 200-300 रुपयाचे एवढे गजरे येतात बघा। किती? 200-300 रुपयाचे। आणि 200-300 रुपयाचे एवढे गजरे घेऊन तासात, 1.5 तासात, 2 तासात ते सुकून जाणार, आपले 200-300 रुपये वाया जाणार, बरोबर आहे। आणि माता भगिनींना तर कुठलाही कार्यक्रम असो, बड्डे असो, कोणाचं लग्न असो, वास्तुशांती असो, गजरा हा माता भगिनींचा प्रियच असतो। तर अशाच पद्धतीने तुम्ही हे 10 रुपयातच गजरा बनवा, आणि हा तुमचा गजरा कधीही खराब होणार नाही, कधी सुकणार नाही किंवा कधी तुटणार पण नाही। अशा पद्धतीने तुम्ही गजरा बनवू शकता आणि तुमच्या डोक्यामध्ये हे घालू शकता। तर बघू शकता कसा गजरा असला मस्त दिसायला लागला आहे बघा आपला। तर एकच नंबर गजऱ्याचा लुक आला आहे, आणि तुम्ही पण असाच लोकरपासून गजरा बनवा। जर आपला गजरा आवडला असेल तर ह्या तुमच्या भावाला सपोर्ट करा, लाईक करा, कमेंट करा, आणि आपला चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका, आणि त्यासोबतच बेल आयकॉन दाबायला विसरू नका, कारण आपण जे नवीन नवीन व्हिडिओ बनवतो ते तुमच्यापर्यंत पोहोचतील, म्हणून बेल आयकॉन दाबायला विसरू नका। तर ह्या जर गजरा आपला आवडला असेल बनवलेला लोकरपासून तर नक्की लाईक करा आणि कमेंट करून सांगा की हा गजरा कसा झाला आहे ते। तर धन्यवाद।